नमस्कार मित्रांनो, मी राहुल सगळ्यांचं स्वागत करतोय आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गाडीचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, ज्या की तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत प्रॉपर. आणि माझ्यासोबत जो पण एक्सपिरियन्स भेटला आहे मला, मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर सर्वात पहिले मी मॉर्निंगला एक व्हिडिओ काढली माझ्या गाडीची. गाडीमध्ये किती मार लागला आहे, किती टोटल डॅमेज आहे, त्याचा एक व्हिडिओ काढलेला. तर मी तो तुम्हाला व्हिडिओ इथे शेअर करतो. तर ते एकदा तो बघा आणि त्यानंतर मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगतो की कशी कशी काय काय प्रोसेस असते. तर भावानो, काय नीट व्यवस्थित दिसलेत नाही डॅमेज, पण आता ॲक्च्युअलमध्ये डॅमेज दिसतोय की गाडीला किती झालं आहे. बॅक साईडनी हे बघा, साईडला बघा, हा इथून यांना पूर्ण असा कट झाला आहे, दिसतोय. म्हणजे कट फाटलंय, काही बोला. पेंट पण निघाले तिथून, हा पेंट निघालाय. बॅक साईडला जास्त मार लागला आहे. डिक्की तर पूर्ण आतमध्येच गेली आहेत आणि डिक्कीचा सेन्सर पण ब्लिंक करतोय. स्पॉयलर दिसतोय, त्याचा ग्लू वगैरे निघाले. स्पॉयलर डॅमेज नाही झालेत, पण ते स्पॉयलरचा ग्लू आहे ना, तो निघाला आहे. त्यानंतर ह्या साईडनी इतकं काही जास्त नाही आहेत. फ्रंट साईडनी तुम्हाला दाखवतो. इथे बोनट आहे ना, बोनट तो पण डॅमेज आहे. लेफ्ट साईड इथे आणि इथे नंबर प्लेट पण डॅमेज आहे. त्यानंतर इथे इथे पण याची थोडी अलाइनमेंट हे झाली, चेंज झाली आहे. आणि या साईडला जेव्हा तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो तेव्हा त्या लोकेशनचं आसपासची पोलीस चौकी तुम्हाला शोधायची असते. दोन वेनी तुम्ही शोधू शकता. एक तर गुगल मॅपच्या थ्रू, दुसरं आहे पोलिसांना कॉन्टॅक्ट करून. 112 नंबरवरती कॉल केला तर बोलतात की गाडी येतात, नाहीतर 100 नंबरवरतीचा कॉल केला तर ते पोलीसवाले सांगतात की तुम्ही कोणकोणत्या लोकेशनवरती जाऊ शकतात. म्हणजे नियर बाय लोकेशनवरती पोलीस चौकी सजेस्ट करतात, तिथे आपल्याला जायला लागतं. जेव्हा गाडीचं ॲक्सिडेंट होतं त्याच दिवशी तुम्हाला जाणं गरजेचं आहे. माझ्या केसमध्ये थोडंसं वेगळं झालं. मी नेक्स्ट डे गेलो तर त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. पण नेक्स्ट टाईम म्हणजे किंवा जेव्हा कधी कोणाचा ॲक्सिडेंट होईल बाबा त्याच दिवशी जाणं गरजेचं आहे, नाहीतर मग आपण गुन्ह्यांमध्ये गुंततो, असा वाला एक प्रकार होतो. तर ठीक आहे, आता जे झालं ते झालं. तर आपल्याला काय पाहिजे आता इन्शुरन्स क्लेमसाठी FIR सर्टिफिकेट. तर FIR सर्टिफिकेट न देता टॅड सर्टिफिकेट देतात. जेव्हा मी पोलीस चौकीमध्ये गेलो आणि मी त्यांना बोललो की मला इन्शुरन्स क्लेमसाठी FIR पाहिजे, तर ते बोललेत की FIR नाही भेटणार, टॅड सर्टिफिकेट भेटणार. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन असतात. तर ही सर्टिफिकेट काढण्यासाठी तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहेत. जसं की इन्शुरन्स, तुमच्या गाडीचा RC आणि तुमचा लायसन्स, या 3 गोष्टी असणं गरजेचं आहे. त्यानंतर जिथे ॲक्सिडेंट होतो तुमच्या गाडीचा फोटो, समोरच्या गाडीचा फोटो, ह्या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे. त्यानंतर मग ते काही विचारपूस करतात, तुम्हाला सगळं काय सांगायचं आहे. आणि सगळं काही गोष्टी सांगितल्यानंतर इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहेत. आता इथपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्यात की बाबा हां, पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे, त्यांना फोटो व्हिडिओ हे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत. डॉक्युमेंट जे आहेत, इन्शुरन्सचा जो नंबर असतो, पॉलिसी नंबर, तो पॉलिसी नंबर त्या सर्टिफिकेटवरती मेन्शन केला जातो. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे गाडीचा डॅमेज. गाडीचा डॅमेज किती झाला आहे, काय झालं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही या गोष्टी प्रॉपर मेन्शन नाही केल्या तर तुमचा इन्शुरन्स क्लेमसाठी खूप जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो. तर माझ्या केसमध्ये मला मदत केली स्मित भावानी. त्यांनी सगळ्यात पहिले काय केलं की मी त्याला कॉन्टॅक्ट केलं की बाबा माझ्या गाडीचं असं असं झालं आहे. तर त्यांनी मला त्याच्या एरियामधले इन्शुरन्समध्ये काम करणारे एक व्यक्ती आहे, जे सर आहेत, त्यांनी मला कॉन्टॅक्ट नंबर दिला. मी त्यांच्याशी कॉर्डिनेशन केलं. मी माझ्या गाडीचे फोटोज व्हिडिओज पाठवलेत आणि त्याही व्हॉट्सअपवरती प्रॉपर मला सगळ्या गोष्टी लिहून पाठवल्या. तर त्याच्यामुळे काय झालं की मी जेव्हा पोलीस चौकीमध्ये गेलो आणि बोलले की तुझ्या गाडीला किती किती मार लागला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या नोटपॅडमध्ये लिहिलेल्या होत्या. तर मी त्यांना डायरेक्ट दिलं. त्याच्यामुळे माझं काम आहे तो थोडासा लवकर झाला, नाही तर मग प्रॉब्लेम झाला असता. तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कसं आहे की गव्हर्नमेंटची कामं आहेत, ते थोडासा डिले पण होतो. माझ्या केसमध्ये लवकर झालं असतं आणि मी विचार पण केला होता की
त्याच दिवशी जावं की ज्या दिवशी गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे. परंतु माझ्या गाडीचा एक खालचा पॅनल होता, कुठली पॅकिंग होती काय माहिती नाही, ती घासत होती. तर त्याच्यामुळे काय काय झालं की पोलीसवाले मला बोलले की कितीही काय झालं तरी त्याच दिवशी तुमच्या नियर बाय म्हणजे जिथे ॲक्सिडेंट होतो त्याच्या पोलीस चौकीमध्ये येणं गरजेचं आहे. तुम्ही आरामात दुसऱ्या दिवशी येता वगैरे होता तर त्याच्यामध्ये जास्त कोण करू शकत नाही. तर असं होतं. आणि माझ्यासोबत काय झालं की या सगळ्या इन्सिडेंट जेव्हा झाला तेव्हा माझ्यासोबत 3 व्यक्ती होते. एक सर्वात पहिले स्मिथ, जो की मला कॉलवरती कोऑर्डिनेशन करत होता. दुसरे होते, स्मिथने कॉन्टॅक्ट नंबर दिले होते, इन्शुरन्सवाले व्यक्ती ते सर, त्यांच्याशी कोऑर्डिनेशन चालू होतं. आणि पोलीस चौकीमध्ये सोबत होता माझा मित्र, तो तर काय सांगू ती हालत. पण आता जाऊ दे, ज्या गोष्टी झाल्यात त्या झाल्यात. पण आपलं काम झालेलं आहे, सर्टिफिकेट आपल्याला भेटली आहेत. काही कारणाने ती सर्टिफिकेट मी तुम्हाला शो करू शकत नाहीत. हां, सर्टिफिकेट देता देता एक पोलीस ऑफिसर होते, ते मला बोलले की ही सर्टिफिकेट ओरिजिनल न देता ह्याच्यात झेरॉक्स दे किंवा याच्यात कलर कॉपी दे, पण ही जी सर्टिफिकेट आहे ही स्वतःकडेच ठेव. आणि नेक्स्ट टाईम जेव्हा ॲक्सिडेंट होईल तेव्हा इमिजिएटली त्याच लोकेशनवरती यायचं ज्या लोकेशनवरती तुझं ॲक्सिडेंट झालं आहे, आणि आसपासची पोलीस चौकी शोधायची आहेत. जास्त पॅनिक नाही व्हायचं आहे. जे पण काय आहे ते त्याच दिवशी करायचं आहे. नेक्स्ट डे येशील तर खूप जास्त प्रॉब्लेम होईल, नाही तर होऊ शकतो की तुला सर्टिफिकेट भेटणार पण नाहीत. तर या गोष्टी मला माहिती नव्हत्या. ते फर्स्ट टाईम होतं. एकतर पोलीस चौकीमध्ये जायचं बोलल्यावरती मला भीती वाटते. पण काय आता जे झालं ते झालं. एक्सपिरियन्स होता. माझ्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला पण थोडासा एक आयडिया येईल की बाबा ॲक्सिडेंट जेव्हा होतो तेव्हा कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर आता सध्या असं आहे की गाडी माझी बिल्डिंग खाली आहे. उद्या इन्शुरन्ससाठी गाडी मला चुनाभट्टीला घेऊन जायचं आहे. तर मी ते तुम्हाला प्रोसेस सांगेन की कसं कसं काय काय होतोय ते, किती वेळ लागतोय, किती काय लागतोय. आजचा फक्त टॉपिक एवढाच होता की ॲक्सिडेंट झाल्यानंतर FIR किंवा टॅड सर्टिफिकेटची प्रोसेस कशी असते आणि माझा अनुभव मी तुम्हाला शेअर केला. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.